भगवंतेश्वर महादेवाच्या मंदिरात का नाही एक आश्चर्य गोष्ट आहे. आश्चर्य म्हणजे कसे आहे की दोन शिलालेखात जी मोडी लिपीत आहेत, कासवाच्या पाठीवरती असणारा शिलालेख हे विशेष आहे. विशाळगडावरती म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही गड किल्ल्यावरती कासवाच्या पाठीवरती शिलालेख दिसून येत नाही. तर ह्या काकांच्याकडून आपण जाणून घेऊया ते शिलालेख नेमका आहे काय, काय सांगतोय. आता ते त्या मंदिरात कासव काय आहे म्हणजे हे मंदिर हं. कसं आहे हे सांगतो. पंचायतन हं. पंचायतन म्हणजे काय? ब्रह्मा विष्णू महेश गणपती लक्ष्मी हे 5 देव एकत्र आहेत. बरं. आता ह्या मंदिरामध्ये ब्रह्माची मूर्ती आहे. होय. त्या ब्रह्माची मूर्ती शेजारी कासव आहे. कासव हे विष्णूचे एक अवतार होतं. बरोबर. आणखी समोर महेश. हा. मंदिरात प्रवेश करताना डाव्या हाताला गणपती आहे बरोबर आहे की? आणि उजव्या हाताला लक्ष्मी आहे. हा. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश गणपती आणि लक्ष्मी. लक्ष्मी. आणि त्या कासवाच्या पाठी शिल्लक त्यावेळी कुणी बाबा कोणी हे मंदिर बांधलं म्हणजे उदाहरणार्थ कोण हे पंतप्रतिनिधी जोशी सरकार हम्म, हम्म, हम्म. त्यांनी ते त्या कासवाच्या पाठीवरती तो शिलालेख केलेला आहे. ओके. कमीत कमी मग यांचा कालखंड काय जोशी सरकारांचा? तो 1431 पासून पुढे बर 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 बर. काहीतरी ते इथे 50 का 60 वर्ष होते. अच्छा 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 अच्छा. त्याच्यानंतर जोशी होते गडाचे मालक होते जोशी हम्म. राजकीय काळात सुद्धा. हम्म. पण ते जोशी इथून ते हे गड सोडून गेले. ओके. याचं कारण काय?